पता नहीं है कि हम तो स्मार्ट है ही। अब जो लोग मीडिया के सामने आ जाते हैं, कुछ भी बोलते हैं, वो कितने स्मार्ट है वो दिखाना चाहते हैं क्या? मूल सब्जेक्ट ये नहीं, ये लोकशाही बचाने का विषय है। उन लोगों ने भी हमारे साथ आना चाहिए। समय सबका बलवान होता है, आज उनका समय कल हमारा समय आएगा। लेकिन जो पाप लोगों के वोट पे डाका डालने का काम जो देश में चल रहा है, राज्यों में चल रहा है, उसके बारे में सबने चिंता व्यक्त करना चाहिए। ये फोटो सेशन का काम नहीं है, ये लोकतंत्र बचाने का काम है। अगर उतना भी उन लोगों को नहीं समझता तो ऐसे लोगों का वक्त हमारे सामने क्यों ला? मी तुम्हाला आकडे सांगितलेले आहेत। 60 लाख मताचा फरक दिसतो आहे निवडणूक आयोगाच्या याच्यानी आणि राज्याच्या करोड जी लोक आहेत। आता 18 वर्षात मी तुम्हाला साधा तुम्ही प्रश्न विचारला, अनपढ लोकांचे प्रश्न घेऊन माझ्याकडे येता म्हणून तुम्हाला सांगतो। 18 वर्षाचे पोरं जे होता करतो या प्रेसला विशेष करून आमचे माजी मंत्री आणि आमदार नितीन राऊत साहेब, आमचे शहराचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे साहेब, आदरणीय सगळे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे, खरं तर आजचा दिवस हा वोटर दिवस म्हणून आम्ही साजरा करतो आहे। देशामध्येच नव्हे तर जगामध्ये काही दिवस मुद्दामून त्या दिवसाचं महत्त्व समजून आपण त्या दिवसाला ते नाव देतो। मदर डेज असेल, फादर डेज असेल, अनेक दिवस आपण देशामध्ये रोज साजरे करतो। त्याला आजचा वोटर दिवस म्हणून आपण या देशामध्ये साजरा करतो। आणि याच्या मागचा काँग्रेस पक्षाचं आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आंदोलन करण्याचा मागचा उद्देश हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे। वोटर दिवस आपण साजरा करत असताना आज मतदातांचं मत सुरक्षित नाही असं चित्र आज आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे। आमचे नेते राहुल गांधीजींनी सातत्यानं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीची भूमिका माध्यमाच्या माध्यमातून आणि जनतेच्या समोर त्यांनी मांडलेली आहे। आपल्या लक्षात असेल की निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक जेव्हा जाहीर केली तेव्हा त्यांनी सांगितलं की एकूण वोटर संख्या जी आहे ती 9,54,00,000 ही वोटर संख्या आहे असं निवडणूक आयोगाने जाहीर केलं। आणि आयोगाने जेव्हा मतदान झालं त्यावेळेस शेवटचं जेव्हा त्यांनी ब्रीफ केलं, त्यांचा व्हिडिओ आहे, मी तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवतो। राजीव कुमार जे आहेत आपले, त्यांचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवणारच आहे। त्याने सांगितलं की 9,54,00,000ची यादी त्यांनी फायनल केली, तुम्ही पण तपासून घेऊ शकता। आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की मतदान झालं, एकूण मतदानाची जी संख्या होती त्याच्यामध्ये 9,70,00,000 मतं आता या यादीमध्ये आपण पाहतोय। आणि त्याच्यातलं जे मतदान झालेलं आहे ते मतदान या ठिकाणी त्यांनी सांगितलं की एकूण मतदान संख्या जी आहे 9,63,00,000, पुरुष मतदार तिथं 4,97,00,000 झालेला आहे, महिला मतदार हे 4,66,00,000। विशेष करून आपण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आलेली असेल की, आणि हा आकडा जो आहे हा आकडा त्यांनी काय मांडावा निवडणूक आयोगाने हा नंतरचा भाग आहे। नरेंद्र मोदीचं जे सरकार आहे या सरकारचा जो आरोग्य विभाग आहे, या आरोग्य विभागाने सुद्धा महाराष्ट्राच्या प्रौढ मतदानाचं विशेष करून जी काही आकडेवारी जाहीर केलेली आहे ती कमी आहे। आणि हे राजीव कुमार जे आहेत आयोगाचे प्रमुख, यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये 9,63,00,000 मतदार असल्याचे म्हटले होते,
पण राज्यातील मतदार पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने जी माहिती दिली त्याच्यामध्ये 9.70 लाख 25,119 मतदार याच्यामध्ये सहभागी झाले असं त्यांनी सांगितलं आणि त्याच्यापैकी 6,40,88,195 मतदारांनी मतदानाचा हक्क वाजवला आणि 66.5% मतदान झालं असं त्यांनी मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी 3 वाजता त्यांनी यादी जाहीर केली, म्हणजे त्यांनी आकडेवारी जाहीर केली. खरं तर मग निवडणूक आयोग हे महाराष्ट्राच्या प्रौढ मतदानाच्या पेक्षा जास्त वोटर्स त्यांनी आणले कुठून हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला. जवळपास 60 लाख मतं ही एक्स्ट्रा या महाराष्ट्रामध्ये कुठून आली. मग सरकार जे सांगतं की लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून बांगलादेशी लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे. महायुतीमध्ये आम्ही सर्वांनीच जनतेचा विश्वास संपादन केला आहे आणि जनतेचा विश्वास जेव्हा आमच्यावर जनतेने टाकला तेव्हा अजूनही महाविकास आघाडी या पराभवातून बाहेर निघत नाही आणि महाविकास आघाडीचे नेते शरद पवारजी, सुप्रिया सुळे आणि सर्वांनीच, म्हणजे एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार म्हणतात की ईव्हीएमचा दोष नाही आहे आणि दुसरीकडे काँग्रेस म्हणताय की ईव्हीएमवर खापर फोडताय. मला वाटतं हा नरेटिव्ह तयार करण्याचा भाग आहे. म्हणजे जे काही पद गेली आहे विधानसभा निवडणुकीत, जी काही त्यांची नामुष्की झाली आहे, ही नामुष्की पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी येऊ नये. म्हणजे हारले ते निवडणुकीत पराभव झाले की ईव्हीएम चुकीची आहे, या पद्धतीचा एक नरेटिव्ह, नवीन नरेटिव्ह या महाराष्ट्रात तयार करण्याचा प्रयत्न काँग्रेस पार्टी करत आहे. पण खरं तर आज मारामारी सुरू आहे काँग्रेसमध्ये. काँग्रेसची मारामारी, अंतर्गत लाठाळ्या आणि काँग्रेसवर जनतेचा गेलेला विश्वास, तो विश्वास जो गेलाय तो काही परत मिळणार नाही. त्यामुळे ईव्हीएमवर फार आंदोलन करून जनता काही ते आंदोलन आता ऐकत नाही, जनता त्या आंदोलनाला दखल घेत नाही. तेच नेते उभे राहतात, तेच नेते फोटो काढतात. आता ईव्हीएमचं जे आंदोलन आहे